ठीक आहे, तर हे आपलं आजचं तिसरं लेक्चर असेल आणि या लेक्चरमध्ये आपण मराठी विषयाचं जे ग्रामर आहे त्या ग्रामर मधील जे महत्वाचे टॉपिक आहेत त्या टॉपिक विषयी माहिती पाहणार आहे की ते कोणते टॉपिक आहेत आणि त्या टॉपिक मध्ये आपल्याला प्रश्न कोणत्या प्रकारचे विचारले जातात त्यावर आपण या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहे. आवाज सगळ्यांना येत असेल आणि पीडीएफ दिसत असेल. दिसत आहे का? हो सर. ओके, हा म्यूट करा आता. बघा, मराठी हा व्याकरणाचा किंवा मराठी व्याकरणाचा जो काही भाग आहे तो सीईटी देणाऱ्या प्रत्येकाला लागू आहे. टेट देणाऱ्या प्रत्येकाला मराठी व्याकरण 30 मार्काचं सोडवायचं आहे. मग तो पहिला पेपर असेल किंवा दुसरा पेपर असेल. आता मराठी ही आपली प्राथमिक भाषा असल्या कारणानं इथल्या 30 मार्कापैकी प्रत्येकाला ऍटलिस्ट 26 मार्क पडणं अपेक्षित आहे. तेवढा तुमचा अभ्यास पाहिजे, तेवढा तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे. आता मराठी तर आपण अगदी जन्मापासून आजपर्यंत बोलत, वाचत किंवा ऐकत आलेलो आहे. मग मराठीमध्ये अडचण येण्याचं कारण काय आहे? काहीच नाहीये. जर आपण मराठीतलं जे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे व्याकरणाचं स्पेशली, ते जर व्यवस्थित रीड केलं, त्याचं अध्ययन केलं तर तुम्हाला सहजासहजी 26 मार्क पडू शकतात. आणि तुमचे जे वीक सब्जेक्ट आहेत दुसरे, मग कुणाचा गणित असेल किंवा कुणाचा इंग्रजी असेल किंवा कुणाचा सायन्स असेल, तर या सगळ्या विषयांवरती तुम्हाला जर मार्कामध्ये ऍडजस्टमेंट करायची असेल तर मराठीला तुम्हाला 26 मार्क पाडणं फार गरजेचं आहे. आणि ही 26 मार्क पाडत असताना आपण काय करायचं आहे की प्रत्येक कन्सेप्ट सखोलतेनं अभ्यास करायचा आहे. मराठी विषयामध्ये सखोलतेवरती प्रश्न येतात. त्याचं कारण आहे मराठी ही आपली फर्स्ट लँग्वेज आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठी ही आपली फर्स्ट लँग्वेज आहे. त्याच्यामुळं मराठीतील व्याकरणाचे जे काही प्रश्न असतात त्याची काठिण्य पातळी ही काय असते? जास्त असते. त्याच्यामुळं इथला अभ्यास आपल्याला सखोलतेने करायचा. ठीक आहे, आपण काय करूया, प्रत्येक जे इथं टॉपिक मी घेतलेले आहेत त्या टॉपिकवरती चर्चा करूया. आता आपल्याला माहिती आहे की मराठीमधला जो पहिला घटक आहे तो आहे वर्ण विचार. आता वर्ण विचाराचा अभ्यास करणे अगोदर, त्याच्याही अगोदर, वर्ण विचाराच्या अगोदर आपल्याला भाषा आणि भाषेविषयी थोडक्यात माहिती असणं अपेक्षित असतं. तर भाषा ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भाषा ही संवादाचं एक साधन आहे. भाषा ही अभिव्यक्तीसाठी महत्वाची आहे किंवा भाषेचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. आता भाषेमध्ये सुद्धा आपल्याला मराठीविषयी काही मराठीतील साहित्यिकांनी विचार व्यक्त केलेले आहेत किंवा काही ओळी त्यांनी लिहिलेल्या आहेत. तर मराठीची महत्ता त्यांनी जी सांगितलेली आहे ते आपल्याला थोडक्यात माहिती असणं अपेक्षित आहे, कारण त्याच्यावरती सुद्धा एखादा मार्क विचारण्याची शक्यता असते. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठी असे आमुची मायबोली असं म्हटलं होतं माधव जुलियन यांनी, तर ते थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कोल्हटकर यांनी पण गीत मराठ्यांचे हे श्रवणी मुखी असो असं म्हटलेलं होतं. किंवा त्याच्यानंतर लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी असं सुरेश भटांनी म्हटलेलं होतं. तर ह्या ज्या पहिल्या वाक्यावरून आपल्याला ते कुणी म्हटलेलं आहे ते थोडक्यात माहित असावं, कारण मागच्या परीक्षेमध्ये असे प्रश्न आलेले आहेत. किंवा कुसुमाग्रजांनी सुद्धा मराठी भाषेविषयी चांगले उद्गार काढलेले आहेत. परभाषेत ही वा पारंगत ज्ञानसाधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेतू नका. हे त्यांचं प्रसिद्ध असं कडवं गीत तुम्हाला माहिती असेल, तर त्याची थोडीशी माहिती असावी आपल्याला. आणि त्याच्यानंतर मात्र आपण काय करायचं आहे, वर्ण विचारावरती यायचं आहे. आता वर्ण विचारामध्ये सुद्धा आपल्याला वर्ण विचार म्हटलं की आपल्याला वर्णमाला
वर्ण विचार म्हटलं की काय, वर्णमाला त्याच्यावरती प्रश्न येतो, वर्णमालेवरती. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे वर्ण विचारामध्ये आपल्याकडे स्वर आहेत, त्याच्यानंतर स्वरादी आहेत, त्याच्यानंतर व्यंजन आहेत, व्यंजने आहेत. आता आपला बोर्ड 1-2 दिवसात चालू होतोयच, त्याच्यामुळं थोडं हे जे इथं मी लिहित आहे ते तिथं तुम्हाला लगेच याच्यावरती उमटणार नाही किंवा तुमच्या लक्षात येणार नाही. एक फक्त 2 दिवस एवढे ऍडजस्ट करा. तिसऱ्या दिवसापासून आपला बोर्ड ओके असेल, त्याच्यावरतीच आपण हे घेऊ. त्याच्यामुळं हे लिहिलेलं काय आहे ते तुम्हाला काय प्रॉब्लेम एवढा फारसा येणार नाही. तर स्वर, स्वरादी आणि व्यंजन, वर्णमाला. तर आपल्याला माहिती आहे की याच्यावरती प्रश्न नेहमीच विचारला जातो. जसे स्वर आपल्याकडे अ, आ, इ, ई हे स्वर आहेत, स्वरादी आहा आहे, आणि जी व्यंजने आहेत क पासून अगदी ज्ञ पर्यंत, ळ पर्यंत, आणि जे संयुक्त व्यंजन आहेत दोन आपल्याकडे क्ष आणि ज्ञ, तर त्याची आपल्याला माहिती असणं हे वर्ण विचारामध्ये अपेक्षित आहे. त्याच्यानंतर स्वरांचे प्रकार आहेत. स्वरांच्या प्रकारामध्ये आपल्याला माहिती आहे ऱ्हस्व स्वर वेगळे असतात, दीर्घ स्वर वेगळे असतात, ते माहिती पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर व्यंजनाचे काही प्रकार आहेत. व्यंजनाच्या प्रकारामध्ये स्पर्श व्यंजने आहेत, अनुनासिके आहेत, कठोर व मृदू व्यंजने आहेत. तो जो चार्ट आहे मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकामधला, तो चार्ट जर आपल्याला माहिती असेल तर आपला एकही मार्क इथला जाणार नाही. वर्णमालेवरती किंवा वर्ण विचारावरती 2 मार्क हमखास विचारले जाणार आहेत. किती मार्क? 2 मार्क. तो स्वर ऱ्हस्व आहे, दीर्घ आहे, किंवा व्यंजन का कुठला आहे, स्पर्श आहे का घर्षक आहे का कुठला आहे, ते सगळं तुम्हाला तिथं माहिती असणं अपेक्षित आहे. तर वर्ण विचारामध्ये तुम्हाला 2 मार्क 100% विचारले जाणार आहेत. आणि त्याच्या अगोदरचं जे 1 मार्क सांगतोय मी, ते आहे भाषेसंदर्भात. मराठी भाषेसंदर्भात अनेक मराठी साहित्यिकांनी गौरव उद्गार काढलेले आहेत, आणि ते गौरव उद्गार आपल्याला माहित पाहिजे, त्याच्यातून एखादा मार्क येण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर मी सांगितलं वर्ण विचार. वर्ण विचारामध्ये आपल्याला स्वरादी, स्वर, स्वरादी आणि व्यंजन या 3 वरती काम करायचं आहे. ठीक आहे, आवाज येतोय माझा सगळ्यांना? मी काय सांगतोय ते लक्षात येतंय? हो. हा, वर्ण विचार झाला आपलं. आता वर्ण विचारामध्ये तुम्हाला आपण ते डिटेलमध्ये घेणारच आहे. हा काय आपला वर्ण विचाराचा हे नाहीये, लेक्चर नाहीये. ज्यावेळेस आपण वर्ण विचार 1 तासभर घेणार आहे आणि अगदी सगळंच त्याच्यामध्ये कव्हर करणार आहे, त्यावेळेस मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणारच आहे. तर त्याच्यानंतर आहे संधी. आता संधीमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे नेहमीच संधीवरती व्याकरणामध्ये 1 किंवा 2 प्रश्न 100% येत आहेत. तर संधीचं आपल्याला व्यवस्थित आकलन करण्यासाठी मोरा वाळंबे सरांचं पुस्तक रीड करायचं आहे सखोल आकलनासाठी. तर संधीमध्ये आपल्याला माहिती आहे संधीचे सुद्धा प्रकार आहेत, आपल्याला ते पण माहिती आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला स्वर संधी आहे, त्याच्यानंतर व्यंजन संधी आहे, आणि शेवटीची आपली विसर्ग संधी आहे. तर हे तिन्ही प्रकारावरती 100% 1-2 प्रश्न येतच असतात. एक तर संधी वळका म्हणून येतं, किंवा त्याच्यामध्ये जी संधीचे जे आपण फोक करतो ती योग्य केली का, किंवा संधी करत असताना ती एकत्र व्यवस्थित जोडलेला आहे का, ते पाहण्यासाठी आपल्याकडे प्रश्न असतो. तर हे पण आपण तिन्ही प्रकार इथं व्यवस्थित पाहणार आहोत, स्वर, व्यंजन आणि विसर्ग. तर त्याच्यामध्ये हे पुन्हा भरपूर डिटेलमध्ये आहे संधी, ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. म्हणजे वर्ण विचारावरती 2 मार्क येतील, संधीवरती 2 मार्क येतील, मराठी भाषेच्या विषयी जे गौरवोद्गार काढलेले आहेत त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला एखादा मार्क येण्याची शक्यता आहे. म्हणजे 5 मार्क तुम्हाला याच्यावरती कव्हर झालेले असतील. त्याच्यानंतर आहे महत्वाचं शब्दाच्या जाती. इथं दिसत असेल तुम्हाला शब्दाच्या जाती. तर शब्दाच्या जातीमध्ये सुद्धा आपल्याला अतिशय डिटेलमध्ये तिथला अभ्यास करायचा आहे. कारण शब्दाच्या जाती या बऱ्याच वेळेला म्हणजे विविध अँगल मधून शब्दाच्या जातीवरती प्रश्न विचारलेले असतात. त्याला आपण शब्द विचार म्हणतो. शब्दाच्या जाती म्हणजेच काय आहे, थोडक्यात शब्द विचार आहे. तर शब्द विचारावरती भरपूर प्रश्न असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर शब्दाची जात कोणती आहे ते ओळखायला सांगितलं जातं.
ते सर्वनाम आहे का विशेषण आहे हे पण ओळखायला सांगितलं जातं. कन्फ्युजन त्या दोन्हीमध्येच होत असतं, ते आपल्याला दूर करायचं आहे. त्याचबरोबर शब्दाच्या जातीमध्ये आपल्याला नामाबद्दल अधिक माहिती घ्यायची आहे, म्हणजे डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे. विशेषण आहे, क्रियाविशेषण आहे, क्रियापद आहे, अव्यय आहेत, या सगळ्यांविषयी आपल्याला डिटेलमध्ये इथं शब्दाच्या जाती शिकायच्या. त्याच्यातून सुद्धा 2 मार्क अपेक्षित आहेत. मग नामाचे काही प्रकार असतील तर ते आपण घेणार आहे. विशेषणाचे प्रकार असतील ते घेणार आहे. ते विशेषण कसं यूज करायचं, बऱ्याच वेळेला विशेषण आणि क्रियाविशेषण याच्यामधला फरक कळत नाही, तो आपण घेणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे इतर क्रियापदाविषयी प्रश्न असतात ते इथून कव्हर करणार आहे. सामान्य रूपाविषयी प्रश्न असतो तो इथं कव्हर करणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी शब्दावरती विचारली जाईल ती या शब्दाच्या जाती या प्रकरणामध्ये आपण कव्हर करणार आहे. शब्दावरती स्पेशली नाम, सर्वनाम याच्यावरती. त्याच्यानंतर महत्वाचा आणि कमी कालावधीत जास्त मार्क देणारा जो चौथा टॉपिक असेल आपला, तो आहे लिंग, वचन, विभक्ती. आता लिंगावरती 1 मार्क येणार आहे, वचनावरती 1 मार्क येणार आहे, विभक्तीवरती 1 मार्क येणार आहे आणि सामान्य रूपवरती 1 मार्क असेल किंवा नसेल, परंतु 3 मार्क इथली फिक्स आहेत. आवाज येतोय का सगळ्यांना? मी काय सांगतोय समजतंय? पीडीएफ दिसते? हो सर. हो सर. हा, तर इथला जो प्रत्येक घटक आहे, लिंग 1 मार्क येणार, वचन 1 मार्क येणार आणि विभक्ती 1 मार्क येणार. तर आपण जर हे पाठ करून ठेवलं, विभक्ती स्पेशली पाठ करून ठेवलं तर 1 मार्क आत्ताच क्लिअर आहे. वचन आपण मराठी भाषा पूर्वीपासून वाचत आलेलो आहे, ऐकत आलेलो, लिहित आलेलो आहे, त्याच्यामुळे वचनावरचा मार्क सुद्धा सहज पडेल आणि लिंगावरचा सुद्धा मार्क सहज पडेल. हे 3 मार्क फिक्सच आहेत. सामान्य रूपावरती एखादा प्रश्न आलाच तर तो चौथा सुद्धा तुम्ही इथला घ्यायचाच आहे. मराठीतला एकही प्रश्न, एकही मार्क तुम्ही सोडायचा नाही. मराठीतील एखादा प्रश्न किंवा मार्क जर तुम्ही सोडाल तर तुम्ही 100 पेक्षा कमी हळूहळू येत राहाल, म्हणजे 100 मार्कापेक्षा कमी हळूहळू येत राहाल. आणि मराठीत जर तुम्हाला 15 किंवा 16 मार्क्स पडत असतील, म्हणजे 15 किंवा 16 मार्क्स तुमची जर मराठीतील जात असतील तर तुम्ही च्याकडे वाटचाल करताय. कशाकडे वाटचाल करताय? याच्याकडे वाटचाल करताय. त्याच्यामुळे तुम्हाला इथं 26 मार्काचंच नियोजन करायचं आहे. ठीक आहे. हे तिन्ही घटक, 4ही घटक महत्वाचे आहेत. ते डिटेलमध्ये आपण त्यावेळेस पाहूच. त्याच्यानंतर आहे प्रयोग आणि समास. तर प्रयोग आणि समासावरती पुन्हा 2-2 मार्क किंवा 1 किंवा 2 मार्क 100% विचारले जातात. दोन्हीमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं, इथं थोडासा आपल्याला अभ्यास लागतोय बरं का. प्रयोग आणि समास हे सहजासहजी शक्य नाही. काय सांगतोय मी? प्रयोग आणि समास हे सहजासहजी शक्य नाही. का शक्य नाही? कारण प्रयोग ओळखायला थोडंसं हार्ड आहे. कधी कधी काय होतं, अपवादात्मक तुम्हाला प्रश्न दिला जातो आणि विचारलं जातं की यातील प्रयोग ओळखा, किंवा खालीलपैकी बाह्य प्रयोग कोणता, खालीलपैकी कर्तरी प्रयोग कोणता. तर अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं विचारलं जातं. किंवा अकर्मक, सकर्मक या प्रयोगाशी संबंधितच आहे, ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात यायला पाहिजे. प्रयोग ओळखत असताना तुम्हाला 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक म्हणजे कर्ता आणि दुसरं कर्म. तर कर्ता आणि कर्म क्रियापदाच्या रूपावरून बदलतंय की नाही याच्यानुसार आपल्याला प्रयोग हे लक्षात येणार आहे की नाही. म्हणजे कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे का, कशावरूनच हे क्रियापदाचं रूप बदलत नाही म्हणजे बाह्य प्रयोग आहे. तर ते आपण डिटेलमध्ये तिथं पाहणार आहे. प्रयोगामध्ये तुम्हाला 100% इथं प्रयोगावरती 2 मार्क विचारले जातीलच. समास सुद्धा असा घटक आहे ज्याच्यावरती तुम्हाला 2 मार्क विचारले जातील. समासावरती सुद्धा तुम्हाला 2 मार्क विचारलेले. याच्या मागे जर आपण प्रश्नपत्रिका पाहिल्या तर समासावरती 2 मार्क बऱ्याच ठिकाणी विचारलेले आहेत. तुम्ही जरा थोडं अनालिसिस जर केलं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं तर तुमच्या लक्षात येईल की हे बरोबर 2 मार्कासाठी विचारलेलं आहे आणि थोडंसं ट्रिकी आहे. ट्रिकी यासाठी की थोडासा अपवाद वगैरे विचारण्याचा त्यांचा एक नियोजन असतंय की अपवाद विचारायचं समासाच्या बाबतीत किंवा
प्रयोगाच्या बाबतीत. तर हे दोन्ही प्रकरणं आपल्याला थोडं अधिक लक्ष देऊन करणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला काय वाटतं, प्रयोग आणि समासाचा प्रश्न मी सोडवला आणि तो सोपा होता, पण तसं नाहीये. नेमकंच त्याचं उत्तर काहीतरी वेगळं असतं. त्यासाठी आपण डिटेलमध्ये त्यानंतर ज्यावेळेस ते आपण घेणार आहे त्यावेळेस तुम्हाला मी सांगतोच, त्यावेळेस तुम्ही ते पाहायचं आहे. त्याच्यानंतर महत्वाचं जे आहे ते समासामध्ये स्पेशली तुम्हाला जे समासाचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही डिटेलमध्ये असेल, तत्पुरुष असेल किंवा अव्ययीभाव असेल किंवा अजून कुठलाही असेल, तर त्यामध्ये ज्या काही नियम असतील ते नियम थोडेसे इथं लक्षात ठेवावे लागतील. त्या नियमावरून ते समास ओळखता येतो आपल्याला. आणि बरेचसे समास असे असतात किंवा शब्द असे असतात की आपल्याला ते वाटतं ते कर्मधारय आहे, ते तत्पुरुष आहे. पुन्हा कर्मधारयमध्ये प्रकार असतात, तत्पुरुषमध्ये प्रकार असतात. ते पण आपल्याला व्यवस्थित करायचे. म्हणजे समास आणि प्रयोग यासाठी आपल्याला विशेष परिश्रम घ्यावं लागेल. जेवढं हे बघायला सोपं वाटतंय तेवढं हे सोडवायला सोपं नसतं. इथं तुम्हाला परिश्रमाची गरज आहे, पण इथं घेतलेलं परिश्रम तुम्हाला 4 मार्क देऊन जाईल. किती मार्क देऊन जाईल? 4 मार्क देऊन जाईल सहज. प्रयोग आणि समास. आवाज येतोय का माझा? हो सर. हो हा सर. हा ठीक आहे. तर हे दोन्ही जे आपल्याला प्रकरण आहेत ते थोडी डिटेलमध्ये करायचे आहेत. तुम्हाला माहितीच असेल की हे दोन्ही डिटेलमध्ये करायचं आहे, कारण तुमचे मार्क इथूनच जातात मराठी व्याकरणातले. हे तुम्हाला येत असते, वर्णविचार, संधी, शब्द जाती, सामान्य रूप माहित असते, विभक्ती माहित असते, एक चार्ट आहे तो केला की होतं, कर्ता कर्म करण ते केलं की येतं. परंतु ह्या दोन्हीसाठी तुम्हाला विशेष परिश्रम घ्यावा लागेल, तर तिथले तुम्हाला 4 मार्क येतील. त्याच्यानंतर पुढचा अजून एक अतिशय महत्वाचा आणि परीक्षेत हमखास कमीत कमी 4 मार्काला येणारा, कधी कधी 5 मार्काला येणारा असा हा प्रकार आहे शब्दसिद्धी. शब्दसिद्धी सोपा आहे, परंतु आपल्याला त्याचे बारकावे लक्षात घ्यावे लागणार आहेत शब्दसिद्धीच्या बाबतीमध्ये. शब्दसिद्धीमध्ये काय येतं? तत्सम शब्द, तद्भव शब्द किंवा देशी किंवा देशज शब्द किंवा विदेशी शब्द, हे शब्द आपल्याला लक्षात यायला पाहिजेत. जसं आपल्याकडे 100% एक प्रश्न असतो बघा की हा शब्द कोणत्या भाषेतील आहे, तर तो शब्दसिद्धीतला प्रश्न आहे. म्हणजे तो कानडी आहे, स्पेशली कानडी, पोर्तुगीज, फारसी, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो, किंवा गुजराती, तमिळ, तेलुगू देशज मध्ये. किंवा विदेशी शब्द कुठला आहे का, विदेशी म्हणजे इंग्रजी मधला, ते विचारलं जातं. तर ते आपल्याला इथं सांगता यायला पाहिजे. शब्दसिद्धीमध्ये आपल्याला ते पहिल्यांदा पाहायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्याच मध्ये शब्दसिद्धीमध्येच आपण कव्हर करणार आहोत, जे तुम्हाला इथं दिसत नाहीये, परंतु शब्दसिद्धीमधलाच तो एक प्रकार आहे, तो म्हणजे प्रत्यय आणि उपसर्ग. कुठला आहे? प्रत्यय आणि उपसर्ग, याच्यावर सुद्धा प्रश्न असतो. हे पण प्रश्नाचे मार्क मी या 6 मध्ये किंवा 4-5 मार्कामध्ये ह्या पकडलेली आहेत. प्रत्यय आणि उपसर्ग एक एक प्रश्न असतो. तुम्ही जर टीईटी अगोदर दिलेली असेल तर तुमच्या लक्षात असेल की प्रत्ययावरती एक प्रश्न असतोच, उपसर्गावरती एखादा प्रश्न असतोच, किंवा आता जसं मी सांगितलं ठराविक शब्द हा कुठल्या भाषेतील आहे ओळखा, याच्यावरती प्रश्न असतोच. असतो का असा प्रश्न? असतो ना? हो सर. हो असतो. हा. तर 100% तसा प्रश्न हा 100% येतो, आणि त्यासाठी आपल्याला याचं डिटेलमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचं आहे पुढचा अजून टॉपिक आहेत. तर हे दिसायला छोटं दिसतं ही अनुक्रमणिका, परंतु ह्या प्रत्येक टॉपिक मध्ये 4-5, 4-5, 2-3, 2-3 अशी मार्क्स आहेत. आता बघा, लेखन कौशल्य मी इथं लिहिलेलं आहे. काय लिहिलंय? लेखन कौशल्य म्हणजे तुमच्या वडिला समान असणाऱ्या व्यक्तीला पत्र लिहिताना कोणता महिना वापराल असा प्रश्न, किंवा त्या पत्राचा शेवट कसा कराल? बरोबर आहे. साष्टांग नमस्कार लिहाल का तीर्थ स्वरूप लिहाल
का तीर्थ रूप लिहाल. समजते सगळ्यांना. तर लेखन कौशल्य म्हणजे या अँगलमध्ये घेतलेलं आहे इथं बरं का. त्याच्यावरती सुद्धा 1 मार्क बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर साहित्य प्रकार. साहित्य प्रकारावरती एखादा प्रश्न असतो. म्हणजे कादंबरीचं एखादं नाव, ते कुणी लिहिलेली आहे, किंवा लावणी, अभंग असतं ना, ओवी, याच्यावरती प्रश्न मागच्या वेळेस विचारले गेलेले आहेत. त्याच्यावरती सुद्धा एखादा प्रश्न असतो, पण हा क्वेश्चन ह्याला शक्यतो ऑर असतो. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचं संमेलन. मराठीमध्ये आताच हे 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं ते ठरलेलं आहे बघा. विश्वास पाटील त्याचे अध्यक्ष आहेत. आहेत का? हॅलो. हो सर हो आहेत. हा. तर त्याच्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. दाट शक्यता म्हणजे मी तर म्हणेल 90%. जे साहित्य संमेलन महत्वाची झालेली आहेत, एक तर मागचं एक लक्षात ठेवायचं, मागच्या वेळेस कोण अध्यक्ष होतं, ते साहित्य संमेलन कुठं होतं आणि कितवं होतं. यावेळेस त्याचं अध्यक्ष कोण आहे, ते कुठं होणार आहे आणि ते कितवं आहे. तर आताचं साहित्य संमेलन हे शक्यतो काहीतरी 99 आहे. तर ते लक्षात ठेवायचं. त्याच्यावर पण प्रश्न येण्याची शक्यता असते. ह्याला थोडा काय म्हणायचं, करंट अफेअर्सचा अँगल आहे. याला काय आहे, करंट अफेअर्सचा अँगल. ठीक आहे. तर लेखन साहित्य झालं, साहित्य प्रकार झालं, साहित्य संमेलन झालं. आता साहित्यिक आहेत. मग आपल्याकडे बरेच साहित्यिक म्हणजे जे साहित्यिक आहेत त्यांना विविध टोपण नावं आहेत. तर त्या टोपण नावाची एक साधारणतः 20 टोपण नावाची एक लिस्ट आहे. ती लिस्ट लक्षात ठेवायची आहे आणि गफलत करायची नाही. गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, त्याच्यानंतर राम गणेश गडकरी यांची जी नावं आहेत त्याच्यातूनच तुम्हाला प्रश्न येतो. त्याच्यावरती फोकस करायचा. पण या 20 मधून प्रश्न येतोच येतो. म्हणजे हा प्रश्न एक फिक्स आहे. साहित्य प्रकार संमेलनावरती आला तर येतो, नाहीतर साहित्य प्रकारावरती एक येतोय, लेखन कौशल्यावरती एक येतोय. म्हणजे या 7व्या नंबर मुद्द्यासाठी ऍटलिस्ट 3 मार्काचं वेटेज आहे. किती मार्काचं वेटेज आहे? 3 मार्काचं वेटेज आहे. तर हे आपल्याला अत्यंत बारकाईने लक्षात ठेवायचा मुद्दा आहे. साहित्यिक आणि त्यांची नावं हे 1 मार्काला येणारच आहे. लेखन कौशल्य पत्रावरती आधारित 1 मार्काला येणार आहे. त्याच्यानंतर संमेलनावरती आला तर आला, नाही तर साहित्य प्रकारावरती आहेच. ही कादंबरी कोणी लिहिली, ती कादंबरी कोणी लिहिली. लक्षात येत आहे सगळ्यांच्या? हॅलो. हो सर हो सर. हा. तर ह्या प्रत्येक मुद्द्यावरती आपल्याला काय करायचं आहे, परिश्रम घ्यायचा आणि तो आपल्याला मार्क मिळवायचा आहे. आता त्याच्यानंतर महत्वाचा आणि 1 मार्क 100% देणारा पुन्हा एक प्रकार आहे वाक्यप्रचार किंवा वाक्प्रचार म्हणतात त्याला. वाक्प्रचार असं एक मराठीमध्ये म्हटलं जातं. तर वाक्प्रचारावरती 1 मार्क 100% येणार आहे. आता हा 1 मार्क कुठून येईल आपण काय तसं शुअरली सांगू शकत नाही. परंतु मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकामध्ये ज्या वाक्यप्रचार आणि म्हणी दिलेल्या आहेत त्याचा तुम्ही अभ्यास करा. त्याच्यातून येण्याची दाट शक्यता असते. त्याच्यातूनच येईल असं बिलकुल नाही, परंतु एक दाट शक्यता असते. तर तिथून आपण ते करणार आहे. माझ्याकडे PDF आहे त्याची, मी तुम्हाला टाकतो. बऱ्यापैकी तो क्वेश्चन तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. आणि वाक्यप्रचाराचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी तुमचं आजपर्यंतचं भाषेचं किंवा भाषा संदर्भात असणारं जे काही नॉलेज आहे ते उपयोगी येतं. वाक्यप्रचारासाठी तुमची भाषा आजपर्यंत तुमच्याकडे जे नॉलेज आहे भाषे संदर्भात ते इथं उपयोगी येतं. कधी कधी खूप अभ्यास करून पण वाक्यप्रचारावरचा प्रश्न येत नाही आणि कधी कधी न अभ्यास करता पण वाक्यप्रचारावरचा प्रश्न येतो. म्हणजे सोडवायला येतो. परीक्षेला तर तो 100%च येतो, पण आपल्याला कधी कधी सोडवता येत नाही. कधी कधी न अभ्यास करता पण 1 मार्क मिळून जातो. जसं वाक्यप्रचाराच्या बाबतीत आहे तसंच म्हणीच्या बाबतीत आहे. तर म्हणी सुद्धा आपल्याला करायच्या आहेत आणि त्या म्हणी शक्यतो मी एक तुम्हाला PDF देईन, त्यातून करा. बरेचसे शब्द तुम्हाला त्याच्यातून वाक्यप्रचार म्हणी आलेले दिसतील. त्याच्यानंतर बघा, आता इथं जो हा 8वा मुद्दा आहे, त्या 8व्या मुद्द्यामध्ये
4 प्रश्न आहेत, 4 मार्क आहेत. एकत्र असेल आपला वाक्य प्रचाराचा 100% मार्क असेल, मोहीचा एक 100% मार्क असेल, समानार्थी शब्दाचा 1 मार्क असेल, विरुद्धार्थी शब्दाचा 1 मार्क असेल. म्हणजे या 8व्या मुद्द्यामध्ये 4 मार्क आहेत. सगळ्यांच्या लक्षात येत आहे? हो सर. हो सर. तर या 4ही कन्सेप्टवरती 100% प्रश्न असणार आहे. या कन्सेप्ट करताना ह्या कन्सेप्ट मी कधी घेणार आहे ते वाट बघत बसायची नाही. कारण हा जो भाग आहे हा भाग लगेच एका रात्रीमध्ये, 2 रात्रीमध्ये, 15 दिवसामध्ये हे आपल्याला कव्हर होईल असं नाहीये. याचा अभ्यास, याची व्हरायटी ही खूप आहे. त्याच्यामुळे त्याचा लवकर अभ्यास करायचा, म्हणजे सुरुवात करायची, लवकर अभ्यास करायचा. तर हे 4 मार्कासाठी आहे. तुम्हाला समानार्थी शब्द जनरली सोपा येतो, विरुद्धार्थी थोडासा अवघड येतो, किंवा विरुद्धार्थी सोपा येतो, समानार्थी अवघड येतो. याच्यामध्ये 100% असं असते, एक अवघड दिला की एक सोपा येतो. परंतु हे 4ही पॉइंट एक्झामला येणार आहेत. हे तुमच्या आजपर्यंतच्या अभ्यासावरती, तुमचं भाषेचं नॉलेज किती आहे त्याच्यावरती ते डिपेंड असेल. त्याच्यानंतर आहे विरामचिन्हे. तर आपण सगळी विरामचिन्हे घेऊया. त्यापैकी एखादा प्रश्न 100% विरामचिन्हावरती, किंवा वरील वाक्यामध्ये किती विरामचिन्हांचा वापर केलेला आहे असा प्रश्न 1 मार्काला येतो. तर ते एक आपल्याला यायला पाहिजे. अचूक शब्द आपल्याला माहित आहे, आशीर्वाद, परीक्षा, नाविन्य, औचित्य, आध्यात्मिक, असे कितीतरी प्रश्न आहेत, कितीतरी शब्द आहेत की जे आपल्याला अनेक वेळा अचूक शब्द ओळखा यासाठी दिलेला असते, किंवा 3 शब्द बरोबर दिलेले असतात, 4था चुकीचा दिलेला असतो. तर तो वेगळा कोण ते आपण काय करायचं, ओळखायचं. अचूक शब्द, विरामचिन्ह, 1 मार्क 100% असणार आहे. म्हणजे इथं 2 मार्क असणार आहेत. बघा इथं 2 मार्क आहेत, इथं वाक्यप्रचार हे 4 मार्क आहेत, इथले 3 मार्क आहेत, शब्दसिद्धी 4 मार्क आहेत, प्रयोग समास 100% 2 मार्क आहेत. त्याच्यानंतर लिंगवचन विभक्ती 3 मार्क आहेत, शब्दाच्या जाती 2 मार्क कन्सिडर करू, संधी 2, वर्ण विचार 2, 2 4 6 6 3 9 2 11 4 15 15 3 18 4 22 2 26 मार्कापर्यंत, 24 मार्कापर्यंत आपल्याला हे सगळं इथपर्यंत येत आहे. आता याच्यामध्ये काय होऊ शकतं, फार तर हे 4 मार्काला विचारण्याच्या ऐवजी 2 मार्काला विचारतील, किंवा इथं मी तुम्हाला 3 मार्क सांगितले तर इथलं 2 मार्काला येईल. समजतंय? म्हणजे हे थोडंसं हे फ्लेक्झिबल असतं याचं नियोजन. ते कधी विचारलं जातं, कधी विचारलं जात नाही. परंतु या कन्सेप्ट या एक्झाम मध्ये विचारल्या जातात. तर याच्यावरती आपलं सखोल अभ्यास असणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे झालं विकल्पासहित मार्क आहे. तुम्हाला माहिती असेल विकल्पासहित मार्क म्हणजे थोडं इतर गोष्टी लक्षात ठेवून घेतलेले मार्क्स असतात. त्याच्यानंतर आहे वाक्य संश्लेषण. आता वाक्य संश्लेषण मध्ये सुद्धा जसं आपलं हिंदीचं आहे, इंग्लिशचं आहे, तसंच मराठीचं आहे. वाक्य संश्लेषण हा प्रश्न येणारच आहे. वाक्य संश्लेषणामध्ये तुम्हाला साधे वाक्य किंवा संयुक्त वाक्य किंवा मिश्र वाक्य, तर याच्यावरती प्रश्न येतोच. दिलेल्या वाक्यापैकी संयुक्त वाक्य ओळखा, किंवा साधे वाक्य ओळखा, किंवा दिलेल्या 2 साध्या वाक्यांचं संयुक्त वाक्य करा, किंवा दिलेल्या 2 साध्या वाक्यांचं मिश्र वाक्य करा. तर संयुक्त वाक्य करताना कुठली कंजक्शन वापरायची, म्हणजे अव्यय वापरायची, आणि मिश्र वाक्य करताना कोणती वापरायची, हे याचं नॉलेज आपण याच्यामध्येच घेत असतो. बरं का, यातले बरेचसे टॉपिक हे इंटर रिलेटेड आहेत. म्हणजे प्रश्न तर आपल्याला वाटेल की वाक्य संश्लेषणाचा आहे, परंतु त्याचं बेसिक नॉलेज मात्र कुठं असणार, शब्दाच्या जातीमध्ये असणार. असं बऱ्याच वेळेला मराठी व्याकरणामध्ये आपल्याला दिसेल. काय दिसेल की आपल्याला प्रश्न तर विचारलेला आहे वाक्य संश्लेषण आणि रूपांतर, परंतु त्याचं बेसिक नॉलेज आपल्याला कुठे मिळेल, शब्दाच्या जाती. तर ते आपण डिटेलमध्ये घेऊया, तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये घेऊया. आणि हे मराठीच आहे, काय बाकीची कुठली भाषा नाही आहे, त्याच्यामुळे समजणार नाही असं नाही, किंवा
तुम्हाला याच्या अगोदरही ऑलरेडी हे सगळे मुद्दे कुणाला तरी येत असतील, 100% येत असतील. असे आपल्याकडे टीचर्स असतात की त्यांना हे माहिती असतं. पुन्हा एकदा फक्त त्यांना रिफ्रेश किंवा आपण त्याला म्हणतो पोलिश करण्याची गरज आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आहे वृत्त अलंकार, वृत्ते आहेत, त्याच्यानंतर अलंकार आहेत, शब्दाच्या शक्ती आणि रस. तर रसावरती कधी विचारलं जातं, कधी विचारलं जात नाही, परंतु शब्दांच्या शक्ती, अविदा, लक्षणा, व्यंजना माहिती आहे. आम्ही गहू खातो, तर गहू म्हणजे प्रत्यक्ष आपण गहू नाही तर काय, गव्हाच्या चपात्या किंवा आपण जी चपाती म्हणतो त्या पद्धतीने ते तुम्हाला आपण डिटेलमध्ये घेणारच आहे. एक एक्झाम्पल सांगितलं. अलंकारामध्ये सुद्धा आपल्याला जे काय आपलं रेग्युलर अलंकार आहे, उपमा आहे, रूपक आहे, श्लेष आहे, शब्दश्लेष आहे, किंवा अर्थावरून किंवा शब्दावरून पडणारे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये भरपूर आहेत. आता ते त्याच्यामुळं प्रत्येकाचं नाव बी तिथे घेत नाही. 35-36 अलंकार आहेत त्या पुस्तकामध्ये, ते सगळे आपण व्यवस्थित इथं घे. वृत्तेमध्ये सुद्धा आता इथं एक बाब गोष्ट एक महत्वाची आहे ती म्हणजे पहिल्या पेपरवाल्यांनी काय करायचं आहे, वृत्ते चांगली करायची आहेत. पहिल्या पेपरवाल्यांनी ते मालिनी असेल किंवा दुसरं कुठलं असेल ते व्यवस्थित वृत्ते करायची. पहिल्या पेपरवाल्यांनी फोकस करायचं वृत्तेवरती. इव्हन जे आपल्याकडे लघु गुरु आहे ते सुद्धा व्यवस्थित करायचं. त्याच्यावरती हे सगळं वृत्त डिपेंड आहे. आवाज येतोय का माझा सगळ्यांना? हो सर. हा. तर पेपर पहिल्यावाल्यांनी जरा इथलं जास्त लक्ष द्यायचं. लघु गुरु ह्या ज्या खुणा आहेत त्या लक्षात आल्या पाहिजेत, त्याच्यावरून आपल्याला ते ओळखायचं असते. त्याच्यानंतर आहे अलंकार. तर अलंकाराविषयी मी आता सांगितलं तुम्हाला. शब्दाच्या शक्ती 3 शक्ती आहेत, त्यापैकी कुठलं वाक्य म्हणजे एखाद्या वाक्याचा अर्थ म्हणजे त्या वाक्याच्या अर्थावरती कुठली शक्ती आहे ते आपल्याला सांगायचं असतं. तर ते सोपं आहे, तुम्हाला सांगेन. रस आपल्या सगळ्यांना माहित आहे, नवरस. तर ते सगळे रस आपल्याला थोडक्यात मी तुम्हाला परिचय त्याचा करून देईन. त्याच्यामुळे इथला सुद्धा मार्क तुम्हाला सहजासहजी मिळेल. तर आपल्या लक्षात काय घ्यायचं आहे, हे जे सगळे मुद्दे आहेत याचा डिटेल अभ्यास करायचा आहे. आता इथं हे फक्त काय म्हणायचं शब्द वाटतायत किंवा फक्त काय 11च पॉइंट आहेत, परंतु या 11 पॉइंट मध्ये कमीत कमी 24 तरी मार्क आहेत. मला नंतर सांगा की या 11 पॉइंट मध्ये किती मार्क आहेत? 24 मार्क आहेतच. आणि समजा तुम्हाला असं वाटत असेल की या 11 पैकी अजून हे याच्यात ऍड करायला पाहिजे, इथं स्पेस शिल्लक आहे आणि आपण तो इथं घेण्यासाठी रेडी आहे. तुम्ही सजेस्ट करायचं, आपण घ्यायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे नियोजन असेल. त्याच्यानंतर ह्यातला जो शेवटचा आणि महत्वाचा असतो तो पॅरेग्राफ असतो मराठीचा आकलनासाठी उतारा. तर ते तर काय सगळ्यांनाच येत असते. इथले कमीत कमी 4 मार्क पाडायचे आहेत आणि ते जवळजवळ सगळ्यांना मिळतात. आणि ज्यांना एखादा विषय किंवा न्यूज ऐकल्यानंतर त्या न्यूज मध्ये महत्वाचं काय आहे किंवा काय सांगितलं हे कळतं, त्याला उतार्यावरील किंवा उतार्याला योग्य ते शीर्षक द्या हे कळतं. म्हणजे एखाद्या माणसाचं आपण बोलणं ऐकल्यानंतर आपल्याला समजतं की ह्या माणसाला नेमकं काय सांगायचंय. ज्याला ते समजतं त्याला आकलनावली उतार्याचं शीर्षक काय द्यायचं ते समजतं. बऱ्याच वेळेला आपण शीर्षक देण्यामध्ये फेल होतो आणि इथले 4 मार्क त्यासाठीच मी गृहीत धरलेले आहेत. किंवा इथे एखादा असा सिनोनिम किंवा अँटोनिम विचारलेला असतो जो आपल्याला येत नसतो, किंवा अजून असा काहीतरी प्रॉब्लेम असतो जो आपल्याला येत नसतो. म्हणून उतार्यासाठी तुम्हाला 5 बरोबर यावीत प्रत्येकाची, अशीच माझी अपेक्षा आहे. परंतु अपेक्षा ठेवणं आणि ते प्रत्यक्षात येणं याच्यामध्ये खूप फरक असतो. म्हणून मी ती किती धरतोय? 4 धरतोय. तर हे 24 आणि हे 4 असं 28 मार्काचं नियोजन असावं. अजून त्यातलं तुम्हाला 2 न जे सूट दिली तर मराठीला 26 मार्क प्रत्येकाला पडावीत. प्रत्येकाला. पेपर 1 असेल, 2 असेल, मराठीचे मार्क पाडण्यासाठी आपण अधिक वेळ घ्यायचा नाही. तुम्हाला मराठी माहितीच असतंय, त्याच्यामुळं
पहिल्या 45 मिनिटामध्ये किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधीमध्येच 40-45 मिनिटांमध्ये हा विषय इथला संपवायचा आहे, ज्याला मराठी आणि हिंदी ज्याची भाषा आहे त्याने, बर का, म्हणजे सोशल सायन्स वाल्यांनी. परंतु ज्याचा सायन्स आहे, म्हणजे सायन्स आहे त्याचा अर्थच आहे त्याचा मॅथ्स सुद्धा आहे. तर सायन्स मॅथ्स आणि पेपर नंबर 1 या वाल्यांनी इथं 45 मार्क म्हणजे 45 मिनिटं न देता इथं हे तुम्हाला उरकायचं आहे 35 मिनिटांमध्येच, म्हणजे कमी वेळामध्ये. का कमी वेळामध्ये? कारण या पेपर 1 आणि सायन्स मॅथ्स असणाऱ्यांना मॅथ्स आपल्याला सोडवायचा आहे आणि त्या मॅथ्सला सोडवण्यासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी आपण मराठी हे कमीत कमी 30 ते 35 मिनिटांमध्ये कव्हर करायचं आहे. सगळ्यांच्या लक्षात येत असेल मी काय सांगतोय, काय वाचवायचं आहे आपल्याला आणि काय कमवायचं आहे. इथली मार्क कमवायचे आहेत आणि वेळ वाचवायचा आहे, हे 2 घटक महत्वाचे आहेत. हा ठीक आहे. तर आता या पॉइंट पेक्षा तुम्हाला अजून याच्यामध्ये काय घ्यावं असं वाटतंय मला सांग. या पॉइंट पेक्षा वर्ण विचार आहे, संधी आहे, शब्दाच्या जाती आहेत, लिंग वचन विभक्ती सामान्य रूप आहे, प्रयोग समास आहे, शब्दसिद्धी आहे, लेखन कौशल्य साहित्य प्रकार संमेलन साहित्यिक आहे, वाक्प्रचार आहे, म्हणी आहे, समानार्थी विरुद्धार्थी आहे, विरामचिन्हे आहे, अचूक शब्द आहे, वाक्य संश्लेषण आहे, रूपांतर आहे, वृत्ते आहेत, अलंकार आहे, शब्दाच्या शक्ती आहेत, रस आहे आणि आकलनासाठी उतारा तर 100% 5 मार्काचा आहे. म्हणजे हे जे राहिलेले मुद्दे आहेत हे मुद्दे आपल्याला 25 मार्काचे आहेत. आता मला सांगा, या मुद्द्यांमध्ये, या 11 मुद्द्यांमध्ये असा कोणता मुद्दा आहे की जो एक्झामला येऊ शकतो असं तुम्हाला वाटतंय परंतु मी याच्यात तो मेन्शन केलेला नाही, असं सांगा. सांगा. हॅलो सर. हा बोला. हा कविता कविता हा प्रकार साहित्य प्रकारामध्ये येईल का? हा, कादंबरी, कविता एकत्रच येतं ना, नाटक, साहित्य प्रकार. म्हणजे जसं आकलनासाठी उतारा जसा असतो तसं त्यांनी कविता दिली आणि त्याच्यावरती प्रश्न. बरोबर आहे. कविता आपल्याला इथं येणार आहे. कुठे येणार आहे? अलंकार कुठं आहे इथलं? अलंकार कुठे लिहिलंय आपण? बघा इथंच आहे. कविता म्हटलं की अलंकार येणार, समजतंय? अलंकारावरती कविता म्हटलं की अलंकारावरती त्याच्या खाली प्रश्न असणारच ना मॅडम. आणि आपला अलंकार ह्या वरच्या पॉइंट मध्ये आपण कव्हर केलेला आहे. किंवा समानार्थी विरुद्धार्थी कवितेमध्ये स्कोप असतो विचारण्यासाठी, तिथं येईल. किंवा अलंकार येणार आहे किंवा वृत्त येणार आहे त्याच्यामध्ये. कविता म्हटलं का ते आलंच. ओके सर. ठीक आहे. हा, तर शक्यतो सगळ्या मुद्द्यांचा ह्याच्यात अंतर्भाव केलेला आहे मी. माझ्या जर चुकीनं किंवा अन्य कारणास्तव कुठला मुद्दा राहिलेला असल्यास तुम्ही मला नेहमी सजेशन द्यायचं आणि ते सजेशन माझ्याकडून ऍक्सेप्ट झालेलं असेल. ठीक आहे. तर अजूनही कुणाला काय सांगायचं आहे का? मराठी बद्दल विचारायचं आहे का? अभ्यासाचं काय सिलेबस किंवा काय कसं ह्याचं काय करायचंय? काय मनामध्ये तुमच्या एखादी शंका असेल मराठी विषयी, स्पेशली मराठी सिलेबस विषयी, तर मला विचार. सर काळ राहिला, काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. हा बंद करा, जरा जरा थोडं म्यूट करा. शब्दाच्या जातीमध्ये आपल्याकडे जिथं आपल्याला क्रियापद येतं त्याच्या खालीच आपण काळ कंप्लीट करणार आहोत. जसं मी तुम्हाला इथं सांगितलं, वाक्य संश्लेषण घेत असताना आपल्याला काही अव्ययांची गरज असते, उभयान्वयी अव्ययांची. ते इथून आपण घेणार आहे. म्हणजे ते इथंच आहे. ह्या शब्दाच्या जाती आहे ना, हे दिसायला जरी 2 शब्द असले ना तर याच्यात भरपूर आहे. नामाचे प्रकार आहेत, विशेषणाचे प्रकार आहेत, सगळे इथं प्रकार आहेत. इव्हन केवल प्रयोगी अव्यय म्हणून पण तुम्हाला एक प्रश्न येतो की वरील पैकी केवल प्रयोगी अव्यय कोणता?
तर इथून घेणार. किंवा अरे रे हे दुःखदर्शक आहे, हर्षदर्शक आहे की अजून कुठल्या प्रकारचा अव्यय आहे, ते सगळं इथून येणार. म्हणजे इथं भरपूर क्लिअर होणार तुमचं. क्रियापद काळ, क्रियापद म्हणलं काळ आलंच, ते आपण तिथे घेऊ. ठीक आहे, अजून कोणाला काय विचारायचं आहे? हा विचारा. हॅलो हा बोला. सर, जसं इंग्लिशमध्ये असतं की एक सेंटेन्स दिलं असतं त्याच्यावरती एखादं नाही का एखादं वर्ड्स कुठला येतो त्या सेंटेन्स बद्दल पूर्ण, हा हा तसं मराठीमध्ये पण आहे का? एखादं सेंटेन्स दिलं. हॅलो. सेंटेन्स, आता बघा सेंटेन्स मध्ये मॅडमनी बरोबर सांगितलेलं आहे. इथं मी तेच लिहायला लागलेलो आहे. इथं 13 नंबर, इथं 13 नंबर आपण एक घेणार आहे. ते आहे अनेक शब्दांसाठी एक शब्द. अनेक, आवाज येतोय का माझा सगळ्यांना? हो सर. अनेक शब्दांसाठी एक शब्द. बरोबर आहे. बद्रीनाथ, ते काय बरंच आहे आपल्याकडे, सांगतो मी, ते पण आहे. योग्य आहे मॅडमचं, बरोबर आहे. अनेक शब्दांबद्दल एक शब्द त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, शब्द अजून किंवा कोणाला काय असेल? हॅलो. हा बोला. हा सर, अशुद्ध शब्द ओळखा किंवा वाक्यातील चूक असं असं पण येऊ शकतो ना? बरोबर आहे. अशुद्ध शब्द ओळखा. आपण इथं अचूक शब्द म्हटलंय, परंतु वाक्यामध्ये पण ते आता अलीकडे नवीन पॅटर्न मध्ये आलेलं आहे. हे दिलेल्या वाक्य बरोबर आहे का, बरोबर आहे तर कसं बरोबर आहे, किंवा चूक आहे तर कोणतं चूक आहे, ते काय वाक्यशुद्धी. वाक्यशुद्धी म्हणू आपण त्याला. काय वाक्य शुद्धी, ते एक घेऊ आपण. ठीक आहे, घेऊ. जे राहिलेले आहे ते घेऊ. हा, तर आता हे सगळ्यांना समजलेलं आहे का आपण काय घेणार आहे, किंवा आपल्याला नेमकं काय त्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे मराठीसाठी स्पेशली? सगळ्यांच्या लक्षात आलंय? हो सर. हो. हा, आता जसं मराठीचं आहे तसंच आपलं हिंदीचं सुद्धा यातले बरेचसे जे टॉपिक आहेत ते हिंदीचे सुद्धा तसेच असणार आहेत बरं का. स्पेशली समानार्थी विरुद्धार्थी तेच असणार आहे. त्याच्यानंतर वर्ण विचार जवळजवळ सेम आहे, थोडासा बदल आहे. संधीमध्ये सुद्धा भरपूर सेम आहे, थोडासा बदल आहे. शब्दाच्या जातीत पण तेच आहे, याच्यात थोडासा फरक आहे. तर जवळजवळ सेम आहे. तुमचं जर मराठी ग्रामर परफेक्ट असेल तर हिंदी ग्रामर सुद्धा परफेक्ट होण्यासाठी फार वेळ लागणार नाही. त्यासाठी मराठी ग्रामर तुम्ही परफेक्ट करायचं आहे, आपोआप तुमचं हिंदी सुद्धा सुधारेल. आणि मराठी आणि हिंदीमध्ये जसं मी सांगितलेलं आहे तसं आपल्याला 45 मार्क्स इथं पहिल्या 1.25 तासामध्येच पाडायचे आहेत. पहिल्या 1.25 तासामध्येच आपल्याला 45 मार्क पाडायचे आहेत. तर पासिंग म्हणण्यापेक्षा स्कोरिंग तुमचं होईल मराठी आणि हिंदीतलं. ठीक आहे, अजून कुणाला काय विचारायचं आहे का? हॅलो. नाही सर. नाही सर. हा, तर आपल्या आता येणाऱ्या रविवारी, आता कालच्या रविवारी काय आपण एक्स्ट्रा तास घेतला नाही, परंतु आता इथून पुढे मात्र आपण काय करणार आहे, रविवारी किंवा असं संध्याकाळी 7 ते 8
त्याचबरोबर 8 ते 9 असा पण कधी कधी तास असेल आपला, त्यावेळेस मात्र तुम्ही थोडा वेळ द्यायचा आहे. ऍडजस्ट टायमिंग तुम्ही पण थोडं करायचं, म्हणजे आपल्याला ते पूर्ण घेता येईल. सर हा बोला. मला एक असं सांगायचं होतं की म्हणजे क्लास किती वाजता असेल ना, हे दररोज एक हा एक दोन तास तरी अगोदर जर समजलं तर बरं होईल. कारण काय होतं, आम्ही एक लेडीज असल्यामुळे आम्हाला घरातली कामं आवरून बसावं लागतं ना क्लाससाठी. ओके. हा, नॉर्मली म्हणजे आपल्या लवकर तासाचं जे समजलं तर आम्ही बिफोर प्रिपरेशन करू, म्हणजे तयारी करून आम्ही क्लासला बसू शकतो ना. ओके, आपले जे तास हा. आहे त्याचं रेग्युलर टायमिंग हे 7 ते 8च आहे. ह्याच्यात जर काय बदल असेल तर मी लगेच सूचना देत असतो. म्हणजे 7 ते 8 तुम्ही रेडीच राहा, थांबायचं आहे. अगोदरच थोडी कामं आटपून घेऊन थोडा वेळ ओके. काढायचा आहे. कधी कधी ओके. कधी कधी आपल्याला 8 ते 9 सुद्धाची तयारी करून ठेवायची आहे. नाहीतर कधी कधी काय होणार आहे, आता आपलं हे मराठीचं असल्यामुळं जरा लवकर संपलं, परंतु कधी कधी काय होतं, हा आपला पहिलाच तास 8:30 पर्यंत चालू असतो. समजतंय? मग त्यावेळेस पण हे वरचे अर्धा तास काय ते तुम्ही ऍडजस्ट मध्येच करायचं बरं का. आता हे मराठी असल्यामुळं कसं आहे, लवकर संपलेलं आहे, ते सगळ्यांना माहिती आहे, सोपं आहे, संपलेलं आहे. कधी कधी आपलं काय होतं, 8:30 होतात कधी कधी, तर ते ओके. ऍडजस्ट मध्ये ठेवायचं. हा, ठीक आहे. पुस्तकं वगैरे आणलीत का सगळ्यांनी? मोरावाळ आंबे सरांचं पुस्तक एक तुमच्याकडे ठेवाच. हो सर, आहे ऑलरेडी माझ्याकडे. टेटचं पण हा, आहे, त्याचं पण आहे. आणि ते काल तुम्ही एक बरोबर सांगितलं आहे. होतं प्रकाशांचं, ते मागवलंय ऑनलाईन, येईल 2 दिवसात. हा, ते ते पण चांगलं आहे. फडके पब्लिकेशन. हा, फडके सरांचं पण चांगलेलं आहे ते. ते पण मागवलं. आणि टेक्स्ट बुक रीड करत राहा. ओके ओके सर, कारण शाळेत असतं शिकवण्यात येतच ते, त्यामुळे काय एवढं नाही इश्यू येत त्याचा. बरोबर आहे. आता काय करायचं, 4थीचं टेक्स्ट बुक घ्यायचं, रीड करायचं, आणि त्याच्यात जे तुम्हाला येतंय ते सोडून द्यायचं. जे येत नाही त्याला पेन्सिलनं अंडरलाईन करायची आणि एका नोटबुक मध्ये ते घ्यायचं. असं 8वी पर्यंत करायचं आणि ती पुन्हा नोट्स पण केले. नोटबुकच वाचायची. हो, आपण तर देणारच आहे, पण तुमच्या ह्यानं सुद्धा केलेलं जरा अजून तुम्हाला त्याचं उजळणी होईल ना. महत्वाचं काय आहे, याचं उजळणी होणं फार महत्वाचं आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा रिव्हिजन होणं फार महत्वाचं आहे त्या टेक्स्ट बुकचं. चालेल. अजून कोणाला काय विचारायचं आहे का? एंड करू का क्लास? हो सर, थँक्यू सर. हा, धन्यवाद.